जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आता एवढा धोका देऊन जीव लावणी दुर्गा गेली सॉन्गवरती बनवलं आहे. तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकवत असतो. तसं आज जे काही मटेरियल वापरलं शिकी भेटणार प्रेशर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. गणेश Once more! Once more! Once more! गणेश तर मित्रांनो, तुम्ही तुमचा लाईक मशीन ओपन करून घ्या. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करता आपले शेकीपेड व्हिडिओ प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर आपला बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं मित्रांनो. तर मित्रांनो, मीडियामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या वॉलचा पहिला फोटो घ्यायचा. त्यानंतर याला या बीटपर्यंत वाढून घ्यायचा आणि याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. त्यानंतर मित्रांनो, याला थ्री ऑटो क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन एरिया. त्यानंतर मीडिया मित्रांनो, परत नेक्स्ट फोटो घ्यायचा आणि त्याचा एक्स्ट्रा पार्ट करायचा. त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करता आणि फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचा. त्यानंतर मित्रांनो, आपला तिसरा फोटो घ्यायचा. त्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. त्यानंतर मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचा. थ्री ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, हा सुद्धा फोटो आहे. याच प्रकारे अशा प्रकारे तुम्ही हा फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन एरिया. तर मित्रांनो, तुम्ही आपली जे काय फोटो राहिले असतील तेवढे ॲड करून घ्या आणि थोडा व्हिडिओ स्किप करतो. तर मित्रांनो, आपले फोटो ॲड झाल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग द्यायचं प्लस. तर मित्रांनो, आपल्याला शेकीपेड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट घ्यायचा, फोटो क्लिक करून पेस्ट ते सर्व मित्रांनो कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं. या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, पहिल्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर दुसऱ्या फोटोला सुद्धा हा इफेक्ट ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, आपल्या तिसऱ्या फोटोला सुद्धा हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो, बॅक आल्यानंतर आपला शेकीपेड प्रोजेक्ट ओपन करू. तर मित्रांनो, आपला शेकीपेड ओपन झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं. थ्रू ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट. त्यानंतर बॅक यायचा, आपल्या बिटमॅप प्रोजेक्टमध्ये यायचा. त्यानंतर या 2 नंबर बीटपर्यंत यायचा. त्यानंतर या फोटोला सुद्धा हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट जायचा. थ्रू ऑटो क्लिक करायचा आणि पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो, आपल्या तिसऱ्या फोटोला सुद्धा हा इफेक्ट लावून घ्या. त्यानंतर 2.26 या बीटपर्यंत आल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तर सिम्पल मित्रांनो, तुम्ही हा इफेक्ट आपल्या नेक्स्ट फोटोवरती इफेक्ट हा ॲड करायचा मित्रांनो. या फोटोला हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर मित्रांनो, आता हा फोटो सोडायचा. या फोटोला कोणता इफेक्ट ॲड करायचा नाही. त्यानंतर मित्रांनो, या 2 नंबरच्या बीटला दुसरा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. तर ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्या 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट जायचा. थ्री ऑटो क्लिक करून कॉपी. तर मित्रांनो, तुम्ही हा इफेक्ट कॉपी करून घ्या. त्यानंतर आपला बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. ओपन केल्यानंतर आपण जिथपर्यंत हा इफेक्ट ॲड केला तिथपर्यंत यायचं. त्यानंतर 5.11 बीटपर्यंत आणि त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो, आपल्या तिसऱ्या फोटोला सुद्धा हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर मित्रांनो, या फोटोला सुद्धा हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर तो 6.27 या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो, हा मोठ्या बीटचा फोटो दिसतात, याला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही, याला दुसरा करायचा. त्यानंतर मित्रांनो, 8.3 इथं आल्यानंतर या बीटला सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. तर मित्रांनो, फोटोला हा इफेक्ट सर्व पेस्ट करून घ्यायचा आपल्या. नंतर 9.वर त्यानंतर मित्रांनो, या फोटोला सुद्धा हा इफेक्ट करून घ्या. तर मित्रांनो, आता जे काही राहिलेले फोटो आहेत तिथून पुढे तर या फोटोला सर्व हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो, सिम्पल या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट जायचं, थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट.
तर मित्रांनो आता आपल्याला या प्रोजेक्ट स्टार्ट आहेत आणि बॅक येतात. तर मित्रांनो यानंतर आपल्या शेकीपेड प्रोजेक्ट ओपन करून घ्या. त्यानंतर शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये असेल तर ऑटो क्लिक करून कॉपी पेस्ट. त्यानंतर बॅक यायचं आपला चालू प्रोजेक्टमध्ये. तर मित्रांनो चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा नाही कोणतं. त्यानंतर आपल्या जे मोठ्या लिमिटचे फोटो राहिले असतील त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तर सिम्पली मित्रांनो आपली सर्व फोटोला इफेक्ट लावून झालेला आहे. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि एक शेप घ्यायचा. त्यानंतर 3 ऑटो क्लिक करायचा आणि जे शीट टू फिल कॉम्पोजिशन एरिया त्यावरती क्लिक करायचा आणि याचा कलर इथून काढून टाकायचा. त्यानंतर बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जायचं मित्रांनो. याचा स्ट्रोक एनेबल करायचा. तर स्ट्रोक एनेबल झाल्यानंतर मित्रांनो कलरवरती क्लिक करायचा आणि व्हाईट कलर घ्यायचा. तर व्हाईट कलर घेतल्यानंतर मित्रांनो याची थोडी स्ट्रोक वाढवून घ्यायचा. तर मित्रांनो तुम्ही 17.5 हा इथला स्ट्रोक ठेवून घ्यायचा आणि ही लेअर व्हिडिओचा शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ प्ले करून बघा कसा झाला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला सेटिंगच्या साईडला एक इम्पोर्ट बटनाचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा. तर मित्रांनो सिम्पली त्या बटनावरती क्लिक करायचा आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर शो करून घ्या. धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.